आज आपण बोलणार आहोत मराठवाड्यातील त्या भयंकर पुराच्या कहाणीवर. सांगायचं तर सप्टेंबर 2025च्या शेवटी जेव्हा आकाशाने म्हणावं ते मुसळधार पाऊस पाडला, तेव्हा मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पाणीच पाणी होतं. नद्या फुटल्या, घरे वाहून गेली आणि लोकांचा संसार उघडा. पण यातूनही एक मजेशीर म्हणजे थोडं कटू राजकीय ड्रामा उभा राहिला. पूरग्रस्तांना मदत किट देण्याच्या नावाखाली फोटोंची जंग सुरू झाली. चला या सगळ्यांची थोडी हलकी फुलकी पण गंभीर नजर घालूया. तयार आहात? चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. प्रथम तर या पुराची रियालिटी समजून घेऊया. मागच्या काही दिवसात विशेषतः धाराशिव, परभणी, लातूर आणि नांदेड सारख्या जिल्ह्यात पावसाने रेकॉर्ड मोडलं. ढगफुटीसारखा पाऊस पडला आणि नद्यांना पूर आला. परंडा तालुक्यातील साखत, ढग पिंपरी, करंजा गावात तर गावच पाण्याखाली गेलं. शेत वाहून गेली. शेकडो लोकांना घर सोडून आश्रयस्थळी जावं लागलं. कल्पना करा ना, सकाळी उठून चहा घ्यायचा आणि संध्याकाळी तुमचं घरच नदीत मिसळलेलं आहे. गावकऱ्यांनी सांगितलं, आमचा संसार वाहिला, पण सरकारची मदत कधी पोहोचेल? सध्या एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक प्रशासन मदत करतंय, पण लोक तातडीची मदत मागतायत. अन्न, कपडे, औषधं आणि मुख्य म्हणजे दीर्घकालीन मदत, जसं शेतीसाठी बियाण आणि घरकुल योजना. आता यातच एक ट्विस्ट. सरकारकडून म्हणजे शिवसेना शिंदे गटाकडून पूरग्रस्तांना लोकोपयोगी किट वाटप सुरू झालं. किट मध्ये काय आहे? चांगला प्रश्न आहे. आता 12 वस्तू: भात, डाळ, तेल, साबण, टॉर्च, मेणबत्त्या, प्लास्टिक शीट आणि काही मूलभूत साहित्य. चांगली गोष्ट नाही का? पण हा किट उघडताच लोकांना धक्का बसला. किटच्या पिशवीवर, हो पिशवीवरच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा फोटो आणि त्याचबरोबर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचाही फोटो छापलेला. आता हे काय, मदत किट की अल्बम? पूरग्रस्तांना वाटलं असेल, भाऊ आम्हाला पाणी काढायचंय आणि तुम्हाला फोटो काढायचा आहेत. हा वाद फुटला सोशल मीडियावर. राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी एक्स वर पोस्ट टाकली. अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या किटवर माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि रॅपिडो फेम मंत्री प्रताप सरनाईक यांच्या फोटोची साईज खूपच लहान असून यापुढे हे फोटो मोठ्या आकारात छापावेत, म्हणजे लोकांच्या डोळ्यातले दुःखाश्रू थांबतील आणि लोक फोटो बघून आनंदाने हसतील. सार्कॅस्टिक पण पॉइंट क्लिअर. विरोधक म्हणतायत, शिंदे साहेब, जाहिरातबाजी करायची असेल तर निवडणुकीत करा, पुरात नाही. एकनाथ शिंदे हे सध्या धाराशिव दौऱ्यावर आहेत, पाहणी करतायत. हेलिकॉप्टरने लोक एअरलिफ्ट करतायत. हे सगळं चांगलं आहे, पण किटवर फोटो ते काय? पूरग्रस्तांना सांगायचंय की ही मदत शिंदे भाऊंची आहे, आता मत द्या. थोडं हसू येतं, पण गंभीर बोलू तर पूरग्रस्तांना फोटो पाहून काय फायदा? त्यांना किट हवी, क्रेडिट नाही. आणि यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं प्रत्युत्तर. त्यांनी सांगितलं, फोटोवर लक्ष देण्यापेक्षा किट मध्ये काय आहे याकडे पहा. खरं सांगतो, हे प्रत्युत्तर अगदी पॉइंटवर आहे. म्हणजे विरोधक फोटोची भुकराट करतायत, पण आत काय आहे ते विसरले. पण मित्रांनो, थोडं सार्कॅस्टिक बोलू तर, फोटो नसता तर कसं कळेल की ही मदत कोणत्या ब्रँडची आहे? जसं रॅपिडो ऑटो मध्ये सरनाईकांचा फोटो असतो तसं. नाहीतर लोक म्हणतील, ही किट कोणाची, विमान कंपनीची आहे का? पण एक गंभीर पैलू सांगतो. धाराशिव तालुक्यातील करंजा गावात एक तरुणाने शिंदे यांच्या वैयक्तिक किटच्या टेम्पोच परत पाठवला. का? म्हणाले, हा देखावा आहे, आम्हाला प्रत्यक्ष मदत हवी. हे ऐकून मन खिन्न झालं. पूरग्रस्त म्हणतायत, आम्हाला पाणी पुरवलं जातंय, पण शेती कशी करायची? राज्यभरातून मदत येतोय, एनजीओ, सामान्य लोक, सेलिब्रिटींनी हात बांधला, पण राजकारण ते वेगळंच चाललंय. शिंदे साहेबांनी आढावा घेतला, अजित पवारांनी निर्देश दिले, पण विरोधात टीका करतायत. हे सगळं चालू असताना पूरग्रस्तांचं काय? चला थोडं डिटेल्स मध्ये जाऊया. मराठवाड्यात सुमारे 50,000 लोक बाधित, 100हून अधिक गावं पाण्याखाली, नद्यांमध्ये पाणी वाढलं आणि ब्रिज उडाले. सरकारने 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली, पण प्रत्यक्षात किती पोहोचतंय? आणि हे किट 12 वस्तू चांगल्या आहेत, पण दीर्घकाळासाठी पुरेसे नाही. लोकांना हवंय नुकसान भरपाई, नवीन बियाण आणि रोजगार योजना. आता राजकीय कोणातून बघूया. एकनाथ शिंदे हे शेतकरी नेते म्हणून ओळखले जातात आणि त्यांचा दौरा चांगला आहे. ढग पिंपरीत अडकलेल्या लोकांना हेलिकॉप्टर पाठवलं, हे क्रेडिट द्यायला हवं. पण फोटो वाद, तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. रोहित पवारांचा ट्विट आणि त्यावर कमेंटची बौद्धबक. मात्र एक गोष्ट साफ आहे,
पूर हा नैसर्गिक आपत्ती आहे, पण राजकारण त्यात मिसळू नये. मागच्या वर्षीही असंच झालं होतं नाही का? आता 2025 ला पुन्हा लोक म्हणतात मदत करा पण क्रेडिट नको. थोडं हलकं बोलतो पण गंभीरपणे. ही मदत खरंच पोहोचली पाहिजे. चला आता काय पुढे? सरकारने आणखी मदत जाहीर केली. 10 लाख रुपयापर्यंत नुकसान भरपाई आणि रिलीफ फंड उघडला. NGO सारखे प्रार्थना, रिलायन्स फाउंडेशनने ही मदत करतायत. सामान्य लोकांनीही हात जोडला. मुंबईतून ट्रक भरून अन्नधान्य पाठवलं. हे सगळं चांगलं आहे, पण हा वाद टाळण्यासाठी कदाचित किटवर फोटोऐवजी महाराष्ट्र सरकारची मदत असं लिहा नाही का? मित्रांनो, म्हणूनच मी म्हणतो पूर वाहतो पण एकता वाहू नये. मराठवाड्याच्या पूरग्रस्तांना आपण सर्वजण मदत करूया आणि राजकारण थोडं बाजूला ठेवूया. ही बातमी आवडली असेल त्याला शेअर करा आणि अशाच बातम्यांकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका. बोल्ड MH या आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.